नाही मला नकोय। एक खा ना प्लीज। असं नाही म्हणजे आकर आकर आ। रजनी काय चाललंय तुझं? घे ना प्लीज। मला नाही आवडत आहे। का का नाही आवडत आहे तुला? मला नाही आवडत आहे बस। मग अशी अदितीला घास भरवलास ते आवडतं का तुला? मी प्रेमाने तुला घास भरवतीये ते आवडत नाहीये तुला? मग तिला भरवायला आवडतं का? ते आवडतं का? मला आत्ता तुझ्या हातून खायचंय, तुझ्या हाताने खायचंय। भरव मला। जय काय काय चाललंय तुमचं? रजनी तुझ्या कुठल्याही प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील नाहीये, कळलं? तुला उत्तर द्यावं लागेल। का? कोण आहेस तू आणि कुठल्या हक्काने विचारतेस तू हे सगळे प्रश्न? मग कोण आहे ती अदिती? कुठल्या हक्काने भरवत होतास तू तिला? सांग कोण आहे ती? जय 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 मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय। रिलॅक्स। मला तुला काहीही सांगणं गरजेचं वाटत नाहीये। तुला काय हवं असेल ते तू समज। मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे जय। का गरजेचं नाहीये मला सांगणं? हा मी कोणीच नाहीये? जय आजपर्यंत अदितीने फक्त तुझा फायदा करून घेतला आणि मी आजवर फक्त तुझ्या फायद्याचा विचार केलाय। जय हात सोड रजनी, हात सोड। जय कलिग असण्या पलीकडे काहीतरी वेगळं नातं आहे तुझ्या माझ्या। मित्र आहेस तू माझा, कदाचित त्या पलीकडचा कुणीतरी। रजनी काय आहे हे सगळं? जय तुला कळत नाहीये का? मला जाब हवाय। का भरवत होतास तिला? का दोघं खुश असता एवढे एकमेकांबरोबर? एक प्रोजेक्ट मिळावा म्हणून का धडपडत असतात दोघं जण नेहमी? ऑफिस मध्ये सारखा एकमेकांच्या बरोबर एकमेकांबरोबर येता जाता काय आहे हे सगळं? तुमच्या दोघांमध्ये काय चाललंय? मला जाब हवाय या सगळ्याचा। तुला का कळत नाहीये जय? जय ती फक्त फायदा करून घेत। तिचा नवरा का सोडून गेला असेल तिला असा? कारण ती तशीच मुलगी आहे, लोकांना आपल्या जाळ्या तोडणारी। आणि जय तुला वाटतंय की ती खूप चांगली आहे, साधी आहे, भोळी आहे, तशी नाहीये ती। जय माझं ऐक, नको गुंतूस तिच्या, प्लीज नको गुंतूस तिच्यात। तिला फक्त तिचा फायदा दिसतोय, तिला क्रेडिट हवंय न केलेल्या कामासाठी आणि ते तू तिला मिळवून देतोयस। जय ती फक्त फायदा करून घेतेय तुझा। रजनी इनफ। इनफ। अदिती बद्दल एक अवाक्षरही मी आता ऐकून घेणार नाही। काय माहितीये तुला अदिती बद्दल? सांग मला काय माहितीये?
आणि तुला खरं ऐकायचं ना, मग ऐक. मी आधी तुला सांगितलंय की आदिती मला आवडते. एक कलिग असण्या पलीकडे आमचं वेगळं नातं आहे आणि त्या नात्यामध्ये जर कोणी तुझ्यासारखं ढवळाढवळ करत असेल ना, ते मी ऐकून घेणार नाही. काय रे हे, तुम्ही उगीच परत येण्याची घाई केलीत. अहो, तुमच्या तब्येतीची खूप काळजी वाटत होती. आणि साईटचं काय, साईटवर आम्हाला पुन्हा कधीही जाता येईल. असं कसं, तुम्ही थोडा वेळ तिथे थांबला असतात. हं? साई प्रसादने ती जागा नीट पाहिली असती. अहो, साईट आपलीच आहे आणि आता काम सुरू झाल्यावर येणं जाणं होतच राहणार आहे ना, तेव्हा जाईनच की मी. खरं सांगू का, इथे तुम्हा लोकांचा हा असा उत्साह पाहिला ना की खूप बरं वाटतं. घरी हे उत्साही वातावरण कुठून आणू? हो आऊ, पण तुम्हाला आराम सुद्धा हवा की नाही? हो, मग केला ना आराम. हं? आराम करायला घरी गेले मी, छान झोप काढली. एक महत्वाची मीटिंग होती ना, म्हणून परत आले. अहो, तुम्ही मीटिंग साठी दगदग करत का आलात ऑफिसला? म्हणजे मी केली असती ना ती मीटिंग उद्या. हा, नाहीतर जयने घेतली असती मीटिंग. साई प्रसाद, मीटिंग कोणीही आणि कधीही करू शकतं, हे मान्य आहे मला. पण उद्याचं काम जर आजच केलं ना, तर उद्याचा दिवस आपल्याला आणखीन कामासाठी वापरता येतो. लक्षात ठेव. आणि हे आपलं नवीन प्रोजेक्ट आहे ना, खूप मोठं आहे, प्रचंड काम आहे. सगळ्यांचाच हातभार लागणार आहे. सॉरी आऊ. अरे सॉरी काय त्यात? काही गोष्टी तू लवकर शिकाव्यास म्हणून सांगितलं. पण आऊ, आणि मी बरी आहे, मला काहीही झालेलं नाही. अविनाश उगीच काळजी करत असतो. आऊ, काळजी वाटणारच ना. तुम्हाला बरं नसताना सुद्धा आज तुम्ही ऑफिसला एवढी दगदग करत आला, आणि त्यात ऑफिसमध्ये सुद्धा कोणालाही कळू दिलं नाही तुम्हाला बरं नाहीये म्हणून. मग अशा वेळेला सरांना तुमची काळजी वाटणं योग्यच आहे ना. एका टीम मध्ये आहेत ना, बघ कशी आपल्या बॉसची बाजू घेते ते. नाही, पण ते बरोबर बोलतात ते. हा, सॉरी आऊ. काय परत परत सॉरी? आऊ, पण खरंच प्लीज आता हे सगळं काम बाजूला ठेवा आणि घरी जाऊन आराम करा ना प्लीज. आदिती, मला खरंच सध्या खूप काम आहे. म्हणजे मला कल्पना आहे सगळ्यांवरच कामाचं खूप प्रेशर आहे. नवीन प्रोजेक्टच्या संदर्भात काही पेपर्स मला चेक करायचे, तेवढंच फक्त मी करते. अगं सगळ्यांनाच खूप काम आहे आणि काम वाढणार आहे. अविनाशचा फोन आला होता, आजची मीटिंग छान झाली आहे त्याची. म्हणजे तो आला की आपल्याला सगळ्यांना पुन्हा जोमाने कामाला लागलं पाहिजे. पण आऊ, आता खरंच तुम्ही कुठल्याच गोष्टीचं काही टेन्शन घेऊ नका. जयराम हे प्रोजेक्ट हँडल करणार आहेत म्हटल्यावर सगळं व्यवस्थित होईल. आणि सगळ्यात महत्वाचं, उद्या जर का जोमाने काम करायचं असेल तर आज आराम करायला हवा की नाही?
धन्य आहे तुझी. मला आश्चर्य वाटतं ग, कसं काय एवढं समजूत घालणं छान जमतं तुला. काल तो जय आणि आज तू. पण मी काय म्हणते, मग नवरे काकांना मी सांगते तुम्ही निघताय म्हणून. जय 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 जय. खोटं होतं ना आत्ता बोलत होतास ते? सांग ना मला खरं सांग, तू खोटं बोलत होतास ना आत्ता? तू मला टाळण्यासाठी हे फक्त बोलत होतास ना सगळं? जय सांग ना, प्लीज सांग ना. जय माझा ऐक ना, नको विश्वास ठेवू तिच्यावर. हे बघ, तिची सगळी गणितं वेगळी आहेत, आपल्यासारख्यांना नाही कळणार ती. तिचं स्टेटस वेगळं आहे. कारण तुला कळत का नाहीये जय? हे बघ, मी तुला आत्ता उदाहरण देते आत्ताच. आत्ता का बरं ती तुझ्याशी चांगली वागतेय? कारण तू जे प्रोजेक्ट करतोयस ते तिच्या पप्पांचं आहे आणि ते चांगलं व्हायला पाहिजे, त्याच्यात काही घोळ होता कामा नये, म्हणून ती तुझ्याशी चांगलं वागते. पण ह्यात तिचाच फायदा आहे ना परत. पण माझं काय जय? माझा कशात फायदा आहे? कसला? मला काळजी वाटते तुझी खूप. बघ ना, आपल्यात काय मस्त ट्युनिंग आहे ना. हा, तुझ्या बरोबर काम करायला आवडतं मला. तू आवडतोस मला. मला कधीपासून बोलायचं होतं तुझ्याशी, पण मला वाटलं तुला वेळ हवाय म्हणून. मला वाटलं तुला कळेल. जय, माझं प्रेम आहे तुझ्यावर. रजनी, तुला माझं प्रेम नाहीये तुझ्यावर. चला नंदिनी, निघूया. अगं निघूया ग, काय एवढी घाई आहे? एक गाडी चुकली तर दुसरी पकडू. अगं काय चाललंय? चला चला चला. ए आदिती, ती साईट कशी वाटली? साईट खूप छान आहे आणि त्या लोकेशन मुळेच ऑलरेडी आपलं प्रोजेक्ट अर्ध सक्सेसफुल झालंय. आदिती, जय नाही आला? काका, जयराम आणि रजनी ग्रामपंचायतीचं काम पूर्ण करून येणार आहे. पाणी पाणी घेते. वर बघा, हे घे पाणी. पाणी सावकाश. रजनी मॅडमचं नुसतं नाव ऐकूनच काकांना ठसका लागलाय. ह्याला म्हणते दहशत. काय रे? पण खरं सांगू का, रजनी मॅडम लय चांगले आहेत, प्रेमळ आहेत. वा, हा बघा, फायनली रजनीला वकील सापडला. नाही, मी त्यांची बाजू नाही घेते, पण त्या खरंच चांगल्या आहेत. फक्त बोलायला जरा फटकळ आहेत, पण जिद्दीला येत. एकदा एखादी गोष्ट पाहिजे म्हणलं की ते मिळवतातच. त्याचीच तर भीती आहे का आदिती? अहो, आदितीला काय विचारताय? रजनीला जय आवडतो, सारखी त्याची बाजू घेत असते. असं काही नाही तिलोत्तमा मॅडम, जय माझी सुद्धा बाजू घेतो. आदिती, जय ऑफिसला येणार आहे का? म्हणजे तो येणार असेल तर मी थांबते.
तेवढीच त्याला कंपनी होईल. नाही, त्यांना लय उशीर होईल मला वाटतं. हो का? मग निघूया आपण. चला. हो हो खरं. चला निघूया. आलेच. चला. हो, अर्धा तास झाला चहासाठी बोंबलतोय मी. काय मिळणार आहे का चहा? अहो, आता 15 मिनिटापूर्वी चहा घेतलात आणि अर्धा तास मागतोय म्हणून काय सांगताय? अगं मला परत हवाय. खरं तर मी अण्णांसाठी मागतोय. काय अर्ध्या तासापूर्वी त्यांनी मागितला होता. होय ना अण्णा? हो का अण्णा? आता मी सांगतोय ना तुला, खोटे वाटते काय? एक मिनिट, अण्णांना सांगू देत. काय अण्णा? ओ हो नाही. बघितलं अण्णा, तुम्ही यांच्या नादी लागू नका. तुम्हाला चहा बरा नाही. आता आदिती घेऊन येतेच आहे, तो तुम्ही घ्या. काका हा घ्या चहा. वा 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 वा. अगं चहा त्यांना नकोय, अण्णांना हवाय. अण्णा काय आहे? चहा तब्येतीला चांगला नाही. मग आजारी पडलात तर? अहो, तुमच्याही तब्येतीची काळजी घ्यायला हवी ना. मला काय होतंय? आण तू इकडे. हा, बशी ठेव तुझ्याकडं. अय्या, आदिती आज लवकर आलीस तू? हो. बरं झालं बाई. काय चहा केलायस? छान छान. ए, मला पण एक कपभर चहा दे ना. भेळे बरोबर छान लागतो नाही? मी भेळ आणलीये. या कॉर्नरला काय मस्त मिळते भेळ. काय ग, जय नाही का ग आला? नाही. काय ग असा तो, किती उशीर करतो. हा, ए आदिती, त्याला पण अविनाश सरच सोडतात का ग? का तुला एकटीला सोडतायत? मी चहा घेऊन येते. हा, हे काय? त्या भेळवाल्याकडे नियम आहे काय? एका माणसाला एकच भेळ मिळेल म्हणून? नाही ते काय झालं, मला माहित नव्हतं ना तुम्हाला भेळ आवडते ती. नाहीतर आणली असती मी. पैसे थोडे कमी होते माझ्याकडे. पण ही घ्या ना, आपण सगळे मिळून खाऊ. घ्या अण्णा, घ्या घ्या काकू, घ्या घ्या. वहिनी ठीक आहे. हा चहा. हा, घ्या घ्या काका, घ्या. छान आहे. नको गे, खा तू. काय तुझ्या जिभेला जरा आराम मिळू दे. तीच काय ते काम करत असते बस. वहिनी तुम्ही चिनूची फी भरली का? हो, भरली ना. सॉरी, म्हणजे मी विचारायलाच विसरले. पण आता त्याच्या क्लासमध्ये काही टेन्शन नाहीये ना? काहीच नाही टेन्शन. अरे बापरे, म्हणजे ते भिशीचे पैसे भरायचं तू वाया घालवलेस की काय? भिशी? कसली भिशी? त्या दिवशी ऐकत होतो मी. नाही, केस पिकले असले तरी कान शाबूत आहेत माझे.
हा ते हो जाऊ दे ना. काका मी तुम्हाला उद्या आणून देते हा भेळ. आता ही नकोय ना कोणाला. आणि ना उद्या. बघितलं जाणं विषय काढल्यावर गेली पळून. तुम्हाला सांगतो एक नंबरची वस्तात आहे. जय कशी झाली साईट विजिट? ठीक. मी आलोच फ्रेश होऊन. ह्याच्या चेहऱ्यावर का 12 वाजले ग? तुला काय म्हणाला का तो? नाही मला काही म्हणाला नाही, पण प्रत्येक वेळी काहीतरी असायलाच पाहिजे असं काही नाहीये. कामाचं टेन्शनही असू शकतं. परवाच म्हणाला नाही का तो? तू माझी समजूत काढतेस की? पुरे मला बरीच कामं पडलीत. आता सगळेजण घरात आहोत तर वेळेवर जेवून घेऊया. मी आलेच.